नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनंत देवगिरीकर आणि आज तुम्हाला पार्टनरशिप फायनल आपण अनसॉल्वचा पहिला प्रॉब्लेम बघणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की आपण सगळे सॉल्वचे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. ओके, आता प्रॅक्टिकली जे आहेत म्हणजे की जे अनसॉल्व मधले जे प्रॉब्लेम आहेत ते आजपासून आपण सोडवायला सुरुवात करणार आहोत. आजचा जो प्रॉब्लेम आहे तो अनसॉल्वचा पहिला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला हा सोडवायचा आहे. पण सोडवत असताना तुम्हाला स्क्रीनवरती पहिल्यांदा प्रॉब्लेम दिसेल. ओके, हा प्रॉब्लेम तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो प्रॉब्लेम सोडवताना सोपा पडेल. ठीक आहे, तो समोर तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसेल. पहिल्यांदा प्रॉब्लेम दिसल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट तुम्ही काढलेला असेल. आता डायरेक्टली आपण प्रॉब्लेम कडे जाऊया. अनसॉल्वचा पहिला प्रॉब्लेम आहे अमितभाई आणि नरेंद्रभाईचा. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट करायचंय, प्रॉफिट अकाउंट करायचंय आणि डायरेक्टली बॅलन्स शीट तयार करायचंय. मी तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केला नाही. हा प्रॉब्लेम आपण डायरेक्टली सोडवून घेणार आहोत. सो प्रॉब्लेम सोडत असताना पहिल्यांदा तुम्ही काय करा की हा जो पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे पहिल्यांदा सगळं रीड करून घ्या. रीड केल्यानंतर हिडन ऍडजस्टमेंट आहे त्याला स्टार मार्किंग करून घ्या. त्याचबरोबर ज्या ऍडजस्टमेंट दिल्या त्या रीड करायच्या आणि त्या ऍडजस्टमेंट रीड करून त्यालाही तुम्हाला ट्रायबॅलन्सच्या डेबिटला क्रेडिटला ज्या गोष्टी दिसतात त्याला स्टार मार्किंग करायचंय. स्टार मार्किंग कशाला करायचंय ते मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही त्याच्यामध्ये कन्फर्म करून घ्या. पहिल्यांदा आहे ट्रायबॅलन्सची डेबिट साईड बघा, त्याच्यामध्ये आहे फॅक्टरी बिल्डिंग आहे, सन्ड्री डेटर्स आहे, त्यानंतर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, दॅट इज ए हिडन ऍडजस्टमेंट, इम्प्लाइड ऍडजस्टमेंट. त्यामुळे आपण ते त्याला आपण स्टार मार्किंग करणार आहोत. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट ही पण आपली हिडन ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर सॅलरीज आहे, रेंट आहे, फर्निचर आहे. ठीक आहे, तर या पद्धतीचं तुम्हाला काय करायचं, स्टार मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम मी तर सोल्युशन करून तुम्हाला देणार आहे. ओके, आणि पुन्हा एकदा रिपीट करतो की आपला ब्लॅकबोर्ड जो आहे तो एकदम छोटा आहे. त्याच्यामध्ये काही वर्ड्स तुम्हाला दिसणार नाही, काही तुम्हाला नंबर्स तुम्हाला दिसणार नाही आणि कदाचित मला जागा पण खाली म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, कारण की जागा आपल्याकडे खूप कमी आहे. तर त्यामुळं थोडंसं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कन्सेप्ट क्लिअर झाली तर मला नाही वाटत की कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतो, कारण की हा प्रॉब्लेम जो आहे अमितभाई नरेंद्रभाईचा हा थोडा ब्रॉडली आहे, ऍडजस्टमेंट पण जास्त आहे, त्यामुळे खूप काही वर्किंग आपल्याला इथे करावं लागणार आहे. ओके, सो आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. पहिल्यांदा तुमचा जो ट्राय बॅलन्स आहे, ट्राय बॅलन्स आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे म्हणजे पोस्टिंग करायचं आहे. ट्राय बॅलन्सची जी डेबिटची बाजू तुम्हाला दिलेली ती डेबिटची बाजू तुम्हाला एकतर एक्सपेंडिचरला किंवा असेटला ट्रान्सफर करायची असते. ओके, आता आपण बघूया कशामध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे प्लांट अँड मशिनरी, जे 2,80,000 दिलेले आहेत. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या आपण असेट साईडला मेन्शन करायचे. ऍडजस्टमेंट दिलेली नाही त्यामुळे आउटरला घ्या. प्लांट अँड मशिनरी अमाउंट इज 2,80,000 आउटरला. त्यानंतर तुम्हाला दिलंय फॅक्टरी बिल्डिंग. फॅक्टरी बिल्डिंग ही असेट्स आहे, बॅलन्स शीटच्या असेट्स आहे, मेन्शन करायचं आहे फॅक्टरी बिल्डिंग. ओके, बिल्डिंगची अमाउंट दिली तुम्हाला 75,000 इनरला घ्या, ऍडजस्टमेंट दिलेली आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स. हे पण आपल्याला असेटला ट्रान्सफर करायच्या. सन्ड्री डेटर्स याची अमाऊंट तुम्हाला दिलेली 28,700. याच्यावरती दोन ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेले आहेत. कोणत्या दोन आहेत त्या ऍडजस्टमेंट मध्ये विचारलेले, त्यामुळे दोन लाईन तुम्हाला सोडवायचे. त्यानंतर नेक्स्ट बघा, त्यानंतर दिसते तुम्हाला परचेस आहे. परचेस 85,500 आहे. परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करणार आहे, पण सुरुवातीला तुम्हाला लिहायचे टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. ओके, ओपनिंग स्टॉकची अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे. येईल त्यावेळेस आपण बघू, कारण की आता ओपनिंग स्टॉक दिला नाही, पण आपल्याला परचेस मेन्शन करायचंय, त्यामुळे परचेस मेन्शन करा. परचेस 85,500. त्यातून लेस करणार आहोत आपण रिटर्न. रिटर्नची अमाऊंट येईल त्यावेळेस आपण इथे मेन्शन करणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट आहे बँक डेट्स दिलेले आहेत. बँक डेट्स तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे ट्रायबॅलन्सच्या डेबिटला आहे, तिथं तुम्हाला पूर्णपणे फॉर्मॅट लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बँक डेट्स जे आहे ते तुम्हाला जो फॉर्मॅट आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे आणि आपला जो फॉर्मॅट आहे तो काय आहे, टू बॅड डेट्स. जागा खूप लागणार आहे आपल्याला, नीट बघा. बॅड डेट्स हे ओल्ड बॅड डेट्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करतो, ऍड करतो. ऍड न्यू बॅड डेट्स, बरोबर आहे, न्यू बॅड डेट्स.
आणि न्यू बॅड डेट्स मध्ये पुन्हा आपण ऍड करतो आरडीडी. आता ही जी आरडीडी आहे ती आपली कोणती आहे, न्यू आरडीडी आहे. ओके, आणि ह्याची टोटल आल्यानंतर त्यातून आपण लेस करणार आहे ओल्ड आरडीडी. ओल्ड आरडीडी. ठीक आहे, तर या पद्धतीचा फॉर्मॅट आहे. आणि बॅड डेट्स तुम्हाला दिले 500 रुपीज, दॅट इज ओल्ड बॅड डेट्स. ओल्ड बॅड डेट्स 500 रुपीज द्यायचे. पुन्हा एकदा रिपीट करतो, जर तुमच्या ट्राय बॅलन्स मध्ये बॅड डेट्स आले दिले असेल तर हे ओल्ड समजायचे आणि ऍडजस्टमेंट मध्ये जे दिलेले आहे त्याला न्यू समजायचे. नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न 2200 आहे, म्हणजे सेल्स मधून मायनस करायचे. आपला सेल्स आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, सेल्स त्याच्यातून लेस करा, लेस सेल्स रिटर्न. ओके, आता किती आहे सेल्स रिटर्न, अमाउंट इज 2200. ओके, नेक्स्ट पहा, त्यानंतर दिले तुम्हाला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड दॅट इज युअर इन्व्हेस्टमेंट. ही इन्व्हेस्टमेंट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचं आहे. इथं लिहायचंय 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, अमाउंट इज 40,000. ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे इनरला मेन्शन करा. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात करणे. आयातीवरती केलेला जो कर आहे, टॅक्स आहे, तो म्हणायचा इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. एक्सपोर्ट ड्युटी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ठीक आहे, तर इम्पोर्ट ड्युटी ट्रान्सफर करा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी अमाउंट इज 1800. त्यानंतर नेक्स्ट आहे लीगल चार्जेस. कायदेशीर बाबीचे काही खर्च आहे, चार्जेस आहेत, खर्च आहेत म्हणजे एक्सपेंडिचर आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मेन्शन करावं लागेल लीगल चार्जेस. टू लीगल चार्जेस. बरोबर आहे, लीगल चार्जेसची अमाउंट टाकून द्या 2000 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट आहे मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर ही फॅक्टरीशी संबंधित आहे. फॅक्टरीच्या संबंधित असणारे खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो आणि ऑफिसच्या संबंधित असणारे खर्च एक्सपेंडिचर हे आपण प्रॉफिट अकाउंटच्या डेबिटला घेतो. आता मोटिव्ह पॉवर इट इज रिलेटेड टू फॅक्टरी, प्रोडक्शनशी संबंधित आहे, त्यामुळे मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला द्यायचे टू मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर अमाउंट इज 12,000. नेक्स्ट इज मोटिव्ह पॉवर नंतर झालंय वेअर हाऊस रेंट. वेअर हाऊस रेंट आहे, हा पण आपला खर्च आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं आहे वेअर हाऊस रेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. वेअर हाऊस रेंट ऍडजस्टमेंट दिली का, नाही दिलेली, त्यामुळे आउटरला घ्या 1800. त्यानंतर कॅश इन हँड. कॅश इन बँक, तुमच्या हातामध्ये पैसा आहे, बँकेमध्ये पैसा आहे, म्हणजे याचा अर्थ की बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचं आहे. इथे लिहायचंय कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड आहे तुमच्याकडे 20,000 आणि कॅश ॲट बँक आहे 17,000. ठीक आहे, तर या पद्धतीचा आपण मेन्शन केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट हा तुमचा खर्च आहे. ओके, तर तो खर्च पण तुम्हाला एक्सपेंडिचर बाजूला लिहायचे, प्रॉफिटच्या डेबिटला मेन्शन करायचे, पीडीला लिहायचे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे आपण स्टार मार्किंग केलं, त्याची अमाउंट आपण इनर कॉलम मध्ये मेन्शन करणार आहोत. अमाउंट इज 10,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट इज सॅलरीज. सॅलरीज दॅट इज युअर एक्सपेंडिचर. हा पण आपला खर्च आहे आणि हा पण खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच मेन्शन करणार आहे. ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करायचंय टू सॅलरीज. सॅलरीज अमाउंट 3,800. त्यानंतर नेक्स्ट आहे रेंट. रेंट पण आपला हा एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, तो पण रेंट आपल्याला मेन्शन करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, तो पण मेन्शन करून घ्या टू रेंट. अमाउंट इज 1,500. ऍडजस्टमेंट दिलेली आहे, इनरलाच मेन्शन करा 1,500.
ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॉइंग्स अमित भाई आणि नरेंद्र भाईंचे ड्रॉइंग्स दिलेले आहेत आणि ड्रॉइंग्स आपण काय करतो लेस करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करतो. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलं नाही, आपण डायरेक्टली हा प्रॉब्लेम घेतलेला आहे. त्यामुळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज आपल्याला मेन्शन करायचं आहे आणि फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे. म्हणजेच काय करणार इथं लिहिणार तुम्ही कॅपिटल ओके कोणाचं अमित भाई त्याच्यामध्ये ऍड करणार आपण नेट प्रॉफिट येणार आहे. त्यामुळे नेट प्रॉफिट ऍड करणार. जर नेट लॉस येणार असेल तर आपण लेस केला असता आणि त्यातून लेस करणार आहोत आपण ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंगची अमाऊंट दिली आम्ही पाहिजे 2400. इथे मेन्शन करून घ्यायचं 2400. जसं आपण हे मेन्शन केलं अमित भाईचं तसंच नरेंद्र भाईचं पण आपल्याला मेन्शन करायचंय. इथे लिहायचे कॅपिटल नरेंद्र भाई ऍड करायचे नेट प्रॉफिट ओके आणि ह्या दोन अमाऊंट लेस करायचे ड्रॉइंग्स. नरेंद्र भाईचे ड्रॉइंग्स तुम्हाला दिलेले आहेत पुस्तकामध्ये. ती अमाऊंट असणार आहे 3200 ओके. तर या पद्धतीने आपण मेन्शन केलेलं आहे ड्रॉइंग्स लेस करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे फर्निचर. ही पण प्रॉपर्टी आहे संपत्ती आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचं फर्निचर अमाऊंट इज 1,95,000. ऍडजस्टमेंट आहे इनरला घ्या 1,95,800. त्यानंतर नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. प्रॉपर्टी आहे संपत्ती आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडलाच मेन्शन करायचं असतं बिल्स रिसिवेबल. $20,700 ऍडजस्टमेंट नाही आउटरला घ्यायचं 20,700. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे दिस इज अ लास्ट फ्री होल्ड प्रॉपर्टी. मोकळी जागा असेल ओके. ही एक संपत्ती आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला द्यायचंय फ्री होल्ड प्रॉपर्टी. अमाऊंट घ्या 41,000. तर या पद्धतीचा आपण ट्राय बॅलन्स पूर्णपणे ट्रान्सफर केलेला आहे. जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर ट्राय बॅलन्सची डेबिट बाजू पूर्णपणे ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल एक तर आपण एक्सपेंडिचरला मेन्शन केलेले आहेत नाहीतर डायरेक्टली आपण असेटला येतं. फक्त ड्रॉइंग सोडून द्या. ट्रेडिंग अकाउंटचं तर तुम्हाला माहिती दिसतं की ते आपल्या ट्रेडिंग अकाउंटला पण ट्रान्सफर केलं जातं. म्हणजेच याचा अर्थ की ट्राय बॅलन्सची डेबिटची बाजू एक तर असेट्सला किंवा एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करतो. आता ट्राय बॅलन्सच्या क्रेडिटला जाऊया. ह्याच्यात ही गोष्ट असणार आहे की एकतर आपण लायबिलिटीला ट्रान्सफर करा नाहीतर इन्कमला ट्रान्सफर करा. ठीक आहे. तर पाहूया आपण. पहिली गोष्ट आहे कॅपिटल हे लायबिलिटीला ट्रान्सफर करतो. तर त्यांचं लिहून घ्यायचंय 3,50,000 अमित भाई आणि नरेंद्र भाईचं म्हणतो 3 लाख ओके. तर या पद्धतीचं पूर्णपणे तुम्ही कॅपिटल ट्रान्सफर केलेलं आहे. त्यानंतर सेल्स आहे. सेल्स दिले तुम्हाला 1,80,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं आहे 1,80,000. आता मायनस करायला काहीच हरकत नाही. 1,80,000 मध्ये 2,200 मायनस करायचे आहे. मायनस करून घ्या अनरिपोर्टेड सेल्स आहे ओके. नाही ठीक आहे. नेक्स्ट सेल झालेला आहे. बिल्स पेबल आहे. बिल्स पेबल मध्ये जायचंय. बिल्स पेबल मध्ये 8,500 रुपीज दिलेले आहेत. लायबिलिटीजला मेन्शन करायचे बिल्स पेबल लायबिलिटी साइड अमाउंट इज 8,500. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्काउंट द्यायचं क्रेडिट साइडला आहे. हा इन्कमचा पार्ट आहे. इन्कमला मेन्शन करायचं डिस्काउंट क्रेडिटचा आहे म्हणजेच इन्कमला मेन्शन करायचं बाय डिस्काउंट अमाउंट इज 1,200. डिस्काउंट झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रेडिटर्स हे लायबिलिटीजला मेन्शन करावं लागतं. तर लायबिलिटीजला मेन्शन करायचं क्रेडिटर्स अमाउंट इज 38,500. नेक्स्ट इज आरडीडी आहे. आरडीडी तुम्हाला ट्राय बॅलन्स मध्ये ही ओल्ड आरडीडी आहे आणि ही ओल्ड आरडीडी आपण ट्रान्सफर करणार आहोत. आपला फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये फक्त मेन्शन करायचंय ओल्ड आरडीडी 2,700 इथे मेन्शन करून घ्या. नेक्स्ट इज बँक लोन आहे. बँक लोन ही आपली लायबिलिटीज आहे. बँक लोन बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला मेन्शन करायचंय बँक लोन
अमाऊंट इज 15,000 15,000 रुपये. आणि दिस इज लास्ट परचेस रिटर्न. परचेस मधून मायनस करायचे परचेस रिटर्न मायनस करून घ्या 2000. परचेस रिटर्न 2000 मायनस करा 83,500. ओके. तर या पद्धतीचं आपण पूर्णपणे पोस्टिंग केलेलं आहे. ओके. म्हणजे याच्यामधलं ट्राय बॅलन्स पूर्णपणे क्लिअर आहे. जोपर्यंत ट्राय बॅलन्स क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही बिलकुलही ऍडजस्टमेंट कडे जाऊ नका. ठीक आहे. पहिला ट्राय बॅलन्स घ्या. पोस्टिंगला मार्क असतात त्यामुळे पोस्टिंगला जेवढे मार्क तुम्ही पोस्ट कराल तर तेवढं तुम्हाला त्याचे मार्क मिळतात. ठीक आहे. तर या पद्धतीचं सगळं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण जाऊया ऍडजस्टमेंटकडे. पण ऍडजस्टमेंटकडे जात असताना पहिली काळजी घ्यायची की ज्या हिडन ऍडजस्टमेंट आहेत त्या पहिल्यांदा हिडन ऍडजस्टमेंट क्लिअर करायच्या नंतरच मग आपण प्रॉपर ऍडजस्टमेंटकडे जाऊया. ठीक आहे. आता हिडन ऍडजस्टमेंट कशा ओळखणार. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय की ज्याला ब्रॅकेट आहे बरोबर आहे किंवा ज्याला पर्सेंटेज मेन्शन केलेलं आहे त्याला आपण हिडन ऍडजस्टमेंट म्हणणार. फक्त ओपनिंग स्टॉक सोडून बोलतो मी. ठीक आहे. आता बघा तुमच्या डोळ्यासमोर ट्राय बॅलन्स ठेवा. अमितभाई नरेंद्रभाईचा ट्राय बॅलन्स ठेवा. त्याच्यामध्ये जर बघितलं तर 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स बरोबर आहे. पर्सेंटेज आहे ब्रॅकेट पण दिलेलं आहे म्हणजे ही हिडन ऍडजस्टमेंट आहे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला मेन्शन केले 40,000 आहे. आता 40,000 वरती आपल्याला 10% काय मिळालंय इंटरेस्ट मिळाला असं धरूया आपण. गव्हर्नमेंट बॉन्ड्स वरती इंटरेस्ट मिळाले. मग आपण काय करणार आहे 40,000 वरती 10% कॅल्क्युलेशन करणार आहे म्हणजेच ऍड करणार आहोत ऍड इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. ओके. आता किती 40,000 आहे तर 40,000 वरती 10% कॅल्क्युलेशन करा 4,000 येईल. परंतु इथं जर बघितलं तर तुम्हाला ऑक्टोबर 2018 ला सांगितलं की त्यांनी ते इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बरोबर आहे. आपलं इयर आहे 31 मार्च 2019. ऑक्टोबर 2018 लिसन बी केअरफुली ऑक्टोबर 2018 टू मार्च 2019 जर पिरियड काउंट केला तर टोटली 6 महिन्याचा पिरियड होतो. जर 40,000 ची 10% कॅल्क्युलेशन केले तर वर्षाचे 4,000 रुपये होतात 4,000 होतात आणि 6 महिन्याची कॅल्क्युलेशन केल्यानंतर फक्त 2,000 रुपीज तुमचं गव्हर्नमेंट बॉन्ड्स येणार आहेत. म्हणजेच काय करणार आहे आपण 2,000 त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत म्हणजे टोटल आहे 42,000. ओके. 40,000 ची इन्व्हेस्टमेंट केली गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये 2,000 इंटरेस्ट मिळालं टोटल मिळाले 42,000 मिळालं आहे. इन्कम झालेला आहे म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. ओके. जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स तुम्हाला दिलेले आहेत ते गव्हर्नमेंट बॉन्ड्स अमाउंट 2,000 मेन्शन करा. ठीक आहे. तर ही हिडन ऍडजस्टमेंट ही ऍडजस्टमेंट आपण पूर्णपणे क्लिअर केली. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍडजस्टमेंट बघा कुठली दिसते का ऍडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे. आता ऍडव्हर्टाइजमेंट बघा की आपल्याला सांगितलं की 10,000 एक्सपेंडिचरला मेन्शन केली मी 10,000. आता जर विचार केला तर ऍडव्हर्टाइजमेंट 2 वर्षाची दिलेली आहे 10,000. ओके. 2 इयरची ऍडव्हर्टाइजमेंट 10,000 आहे. आता मी कसं कॅल्क्युलेशन करणार बघा इथे मी वर्किंग नोट मेन्शन करतो 10,000 ची ऍडव्हर्टाइजमेंट आहे 2 इयर्स आहेत बरोबर आहे. 2 इयर्स आहेत म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने असतात 2 वर्षामध्ये 24 महिने आले बरोबर आहे. आणि आपण जी ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे ती डेट आहे 1 जानेवारी 2019. मग आपण काउंट करायचं की आपल्या करंट इयर मध्ये किती खर्च झालाय. 1 जानेवारी 2019 टू 31 मार्च 2019 हा पिरियड जर काउंट केला तर ओनली 3 मंथ्स येतात. ठीक आहे. म्हणजे करंट इयर मध्ये आपण ज्याचा अकाउंटिंग करतोय ज्याचं बॅलन्स शीट प्रॉफिट लॉस अकाउंट बनवतोय आपण तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला असं कळतं की ह्या चालू वर्षामध्ये ह्या इयर मध्ये फक्त 3च महिने आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ की एका महिन्यामध्ये एका वर्षामध्ये 12 महिने 2 वर्षामध्ये म्हणलं तर 24 महिने येतात. म्हणजे 24 महिन्यापैकी फक्त 3च महिने हे काय झाले करंट इयर मध्ये आहेत. मग आता तुम्ही काय करायचंय म्हणजे 21 महिने काय झाले प्रीपेड झाले 21 मंथ्स हे प्रीपेड झाले. मग तुम्ही काय करायचंय 21 मंथ्स नेक्स्ट इयरचे आहेत बरोबर आहे. 21 मंथ्स टोटल 24. ओके. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय तर हे कॅल्क्युलेशन केलं कारण की प्रीपेड झाले पुढल्या वर्षामध्ये मी किती पैसे भरलेले आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेशन होणार आहे. जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर असणार आहे 8,750. म्हणजे याचा अर्थ की 8,750 रुपये तुम्ही हे नेक्स्ट इयरचे आत्ताच भरलेले आहेत. क्लिअर होत आहे. मग आता बघा लक्षात घ्या ऍडव्हर्टाइजमेंट दिली तुम्हाला 10,000 ची लेस करा प्रीपेड पुढील 21 महिन्याचे 8,750 लेस प्रीपेड. ओके.
8750 8750 अमाऊंट असणार आहे 1250. मग जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचे 1250 दिस इज अ करंट इयर एक्सपेंडिचर, करंट इयर ऍडव्हर्टाइजमेंट. मग आता आपण तुम्ही जर क्रॉस चेकिंग करायचं म्हटलं तर क्रॉस चेकिंग करून घ्या. म्हणजे इथे 21 दिले ना, इथे तुम्ही 3 महिने करा, बरोबर आहे. म्हणजे तुमची अमाऊंट येणार 1450. ठीक आहे. तर या पद्धतीचं तुमची अमाऊंट येणार आहे. म्हणजे क्रॉस चेकिंग केलं तर तुमचं हे उत्तर बरोबर येणार. ठीक आहे. मग आता प्रीपेड आहे. प्रीपेडचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठे मेन्शन करतो आपण? प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट बॅलन्स शीट असेट्स आहे. इथे मेन्शन करून घ्यायचंय प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट ओके. अमाऊंट मेन्शन करा 8750. क्लियर? ओके. तर ही ऍडजस्टमेंट आपण क्लिअर केली. अजून पुढे हिडन ऍडजस्टमेंट दिसते का? तर नाही दिसत. ठीक आहे. आता येऊया आपण प्रॉपर ऍडजस्टमेंट कडे. आता प्रॉपर ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता सांगितलं पहिली ऍडजस्टमेंट सांगितलं की स्टॉक. ओके. आता हा जो स्टॉक आहे क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट देतो आपण, ट्रेडिंग क्रेडिट बॅलन्स शीट असेट्स आहे. ठीक आहे. देऊन टाकायचं एक्झाम क्लोजिंग स्टॉक 43,000 चा क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक लिहायचं इथे बाय क्लोजिंग स्टॉक 43,000 आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करा क्लोजिंग स्टॉक 43,000. ओके. पहिली ऍडजस्टमेंट क्लिअर झाली. 6 ऍडजस्टमेंट आहे. त्याची पहिली क्लिअर झाली. दुसरी येतं अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन. 8,000 चा माल 8,000 चा जो गुड्स आहे तो स्टोलन झाला. स्टोल म्हणजे चोरून नेला आहे, की ज्याचा इन्शुरन्स काढलेला नाही. चोरून नेलेला आहे, गुड्स गेलेला आहे. गेलेला आहे म्हणजे सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला तुम्हाला मेन्शन करावं लागेल. ओके. बाय गुड्स स्टोलन. ओके. किती? 8,000 चा. आता जर माल चोरून नेलेला आहे मग आपला फायदा आला का तोटा? तोटा झाला. मग तोटा झाला असेल तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचंय गुड्स स्टोलन. ओके. नेक्स्ट नंबर सेकंड ऍडजस्टमेंट क्लिअर झालेली आहे. त्यानंतर नंबर थर्ड ला जाऊया. क्रिएट आरडीडी ऍट 2% ऑन सन्डे डेटर्स. आरडीडी जी दिली तुम्हाला दिलेली आहे ती आरडीडी आहे 2% ऑन सन्डे डेटर्स. ठीक आहे. मग आता सन्डे डेटर्स मध्ये 2% कॅल्क्युलेशन करायचंय. लेस करून घ्या. लेस आरडीडी. हा पहिल्यांदा लक्षात घ्या ऍडजस्टमेंट नंबरची 4 आहे ती पहिल्यांदा बघा, नंतर आपण 3 कडे येऊया. मिस्टर पाटील अवर कस्टमर बिकम इन्स्टॉलमेंट अँड कुड नॉट पे हिज डेब्ट्स ऑफ ₹500. म्हणजे आपला पाटील जो आहे, मिस्टर पाटील जे आहे ते आपला कस्टमर आहे आणि ह्या कस्टमरने काय केलंय की हा ₹500 हा इन्स्टॉलमेंट म्हणजे दिवाळखोर आणि तो ₹500 देण्यासाठी असमर्थ आहे. मग तो आपल्याला देऊ शकत नाही म्हणजे 100% आपण कन्फर्म आहे. आणि ज्यावेळेस आपण 100% कन्फर्म असतो त्याला आपण म्हणतो बॅड डेब्ट्स. ठीक आहे. मग आता हे बॅड डेब्ट्स आहेत. मग बॅड डेब्ट्स काय करणार आपण? पहिल्यांदा सन्डे डेटर्स मधून मायनस करणार. लक्षात घ्या बॅड डेब्ट्स आणि आरडीडी जर तुम्हाला एक्झाम मध्ये दिली किंवा तुम्हाला सोडवायचं असेल तर पहिल्यांदा आरडीडी घ्यायची नाही, पहिल्यांदा बॅड डेब्ट्स घ्यायचे, नंतर आपल्याला आरडीडी क्लिअर करायची. ठीक आहे. तर आता इथे ₹500 जे आहे तर बॅड डेब्ट्स आहेत. पहिल्यांदा ते मायनस करूया. लेस बॅड डेब्ट्स. ओके. मग ₹500 मायनस केले किती आले? 28,200. ठीक आहे. आता एवढी अमाऊंट आली. आता त्याच्यामध्ये लेस करायचं. आता ऍडजस्टमेंट नंबर थर्ड कडे यायचं, उलट करायचंय. पहिले बॅड डेब्ट्सला प्राधान्य द्यायचं आणि नंतर आरडीडी कडे यायचंय. 2% कॅल्क्युलेशन करायचंय. लेस आरडीडी ऍट द रेट 2%. ओके. त्याला कॅल्क्युलेशन 28,200 वरती तुमची 2% कॅल्क्युलेशन केल्यानंतर अमाऊंट येणार आहे 564. ही तुमची अमाऊंट येणार आहे आरडीडीची. मग करून घ्या. आरडीडी मायनस करा. 28,200 मायनस ₹564. आउटर अमाऊंट असणार आहे 27,636 ही तुमची अमाऊंट आली. आता बॅड डेज पण आहे, आरडीडी आहे, ऍडजस्टमेंट मध्ये आहे म्हणजेच याचा अर्थ की न्यू आहे. न्यू बॅड डेज बघा ₹500. न्यू बॅड डेज कडे या. बॅड डेज न्यू बॅड डेज किती? ₹500. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय? आरडीडी किती? 564 2%. आरडीडी 564 564.
ओके, आता काय करायचंय आपल्याला याची टोटल करायची. ठीक आहे, आता क्लिअर करून टाकूया. 500 500 564 किती झाले? 1564 ही तुमची टोटल झाली. बरोबर आहे. 1564 मधून 2700 जातात का? नाही जात, कारण की ही अमाऊंट मोठी आहे, ही अमाऊंट छोटी आहे. मग काय करायचं? 2700 मधून 1564 जातात. बरोबर आहे काय? कॅल्क्युलेशन करा, किती येणार आहे अमाऊंट तुमची? 1036. जर यांचा डिफरन्स काढला तर तुमची अमाऊंट होणार आहे 1136. 1564 मधून 2700 जात नाही, म्हणजे इथं करायचं नील. ठीक आहे. मग याचा अर्थ की याचा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला इन्कमला मेन्शन करायचा आहे आणि इथे लिहायचं आहे बाय आरडीडी 1136 रुपीज. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍडजस्टमेंट नंबर 3 पण झाली, ऍडजस्टमेंट नंबर 4 पण झाली. ऍडजस्टमेंट नंबर 5 ला येऊया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सांगितले आणि तुम्हाला माहिती आहे की आउटस्टँडिंग म्हणजे काय, की जो खर्च द्यायचा आहे देणार आहोत त्याला म्हणणारे आपण आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंग आपण काय करतो त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करतो, दुसऱ्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला मेन्शन करतो. सेम करायचे. आउटस्टँडिंग रेट आहे 800 रुपीज, ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग रेट अमाउंट इज 800 रुपीज. अमाउंट टोटल येणार आहे 2300. सेम आता 800 रुपीज आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला मेन्शन करा. आउटस्टँडिंग रेट ओके 800 रुपीज. आता पुढे काय करायचंय? आउटस्टँडिंग रेट झाल्यानंतर सॅलरीज आहे, सॅलरीज मध्ये ऍड करायचे. ऍड आउटस्टँडिंग सॅलरी. मला जागा तो ओडी कमी पडणार आहे त्यामुळे समजून घ्या. आउटस्टँडिंग सॅलरी 300 रुपीज. आउटर येणार आहे 4100. ठीक आहे. मग हा जो डिफरन्स हे आहे अमाउंट आउटस्टँडिंगचा इफेक्ट घेऊन टाकायकडे लायबिलिटीजला. आउटस्टँडिंग सॅलरीज अमाउंट इज 300 रुपीज. 300 रुपीज मेन्शन करा. त्या दोघांची टोटल आउटरला इनरला घेऊन आउटरला घेतली तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे दिस इज द लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशन फॅक्टरी बिल्डिंग बाय रुपीज 2500. इथं तुम्हाला डेप्रिसिएशन रेडीमेड दिलंय, कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही. 2500 आहे डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. लेस करायचं, लेस डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. ओके, पर्सेंट दिलेलं नाही. जी अमाऊंट दिली ती अमाऊंट मेन्शन करून घ्या. 2500 किती येणार आहे? 72,500. सेम डेप्रिसिएशन घ्यायचं आणि तुमच्या इथे मेन्शन करायचं प्रॉब्लेम सोल्यूशन डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन. डेप्रिसिएशन ऑन कशावरती? बिल्डिंग. किती वरती? किती अमाऊंट? बिल्डिंग. इथे बिल्डिंग फक्त लिहा 2500. आउटरला घेतलं तरी चालेल, इनरला घेतलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फर्निचर वरती तुम्हाला किती सांगितले? 1800 सांगितले. तर फर्निचर वरती 1800 मेन्शन करा. लेस डेप्रिसिएशन 1500. बरोबर. मायनस करून किती येणार आहे? 1800. ओके 1800. हा डेप्रिसिएशन इथं मायनस करायची. ठीक आहे. अमाऊंट असणार आहे आउटरला 1,94,000. आता हे जे डेप्रिसिएशन आहे पुन्हा तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे प्रॉफिट डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन. आता जे मशिनरीचं सांगितलं म्हणजे हे आता मी हे करणार आहे. पुढे गेलं हा डेप्रिसिएशन 1800. इथं फक्त फर्निचर न्या 1800. ओके. तर या पद्धतीचा आपला जो प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम पोस्टिंग झाला आणि ऍडजस्टमेंट झाला एवढं तर तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. आता राहतो आपला टॅलीचा भाग. ओके, टॅलीचा भाग मी तुम्हाला थोडासा बेसिकली सांगेल. ओके, कारण की तुम्हाला कदाचित अमाऊंट दिसणार नाही, फक्त कशा पद्धतीने आपल्याला रेशो प्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं हे तुम्हाला मी फक्त त्यामधून सांगेल. ठीक आहे. सो प्रॉब्लेम टॅली करायला सुरुवात करूया. टॅली करत असताना पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंटची टोटल करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटची टोटल करून घ्या. किती आहे ट्रेडिंग अकाउंटची टोटल? तर ही जी टोटल आहे 2,28,800. सेम ॲज इट इज आपण इथे घेतली 2,28,800. ठीक आहे. आता काय करायचं की तुम्हाला हे ट्रेडिंग अकाउंट जे आहे ट्रेडिंग अकाउंटची डेबिटची टोटल करायचं. ओपनिंग स्टॉक दिलेला नाहीये त्यामुळे टोटल करायची 83,500, 1,800 आणि 12,000 यांची टोटल करायची. आणि ही टोटल असणार आहे तुमची 97,300 ही तुमची टोटल असणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची. मग काय करायचं
2,28,800 मायनस 97,300 ही टोटल मायनस करायची. म्हणजे या अमाऊंट मधून या अमाऊंट जर मायनस केली तर तुमची काय येणार आहे, तुमचा जो ग्रॉस प्रॉफिट येणार. मग ग्रॉस प्रॉफिट आपण इथे मेन्शन करणार आहे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. ठीक आहे. मग आता किती येणार आहे, मायनस करून बघितलं तर तुमचं ग्रॉस प्रॉफिट असणार आहे 1,31,500 हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे. मग हा आपल्याला तिकडे ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट. ओके. ब्रॉट डाऊन हा सेम घ्या इकडे 1,31,500. ओके. मग आता काय करायचं, पुन्हा जी प्रोसेस आपण ट्रेडिंग अकाउंटला केली तीच आपण प्रॉफिट अँड लॉसला करणार आहोत. पूर्णपणे ही जी टोटल करायची प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल करायची आणि ही जी टोटल आहे ही तुमची टोटल असणार आहे 1,35,836 ही तुमची प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल आहे. हीच टोटल आपल्याला डेबिटला घ्यायची सेम ॲज इट इज 1,35,836. ओके. आता माझी जागा पूर्णपणे ब्लॉक झालेली आहे, पण इथे आपण काय लिहितो, नेट प्रॉफिट लिहितो. मी फक्त मेन्शन करतो इथे टू नेट प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. नेट प्रॉफिट कॅरी डाऊन. ओके. इथे मी नेट प्रॉफिट कॅल्क्युलेशन करणार आहे. पण आता कसं कॅल्क्युलेशन करणार, तर मी पूर्णपणे माझी ही जी टोटल आहे प्रॉफिट अँड लॉसची डेबिटची टोटल ही मी पूर्णपणे टोटल करणार आहे आणि ती टोटल असणार आहे तुमची 23,750 ही प्रॉफिट अँड लॉसची डेबिटची टोटल आहे. ही डेबिटची टोटल या टोटल मधून मायनस करायची 1,35,836 मायनस 23,750 ही मायनस केल्यानंतर तुमचा नेट प्रॉफिट येणार आहे आणि तो नेट प्रॉफिट असणार आहे 1,12,086 रुपीज हा तुमचा आला नेट प्रॉफिट. मग आता काय करायचं तुम्हाला की हा जो नेट प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट 1,12,086 हा तुम्हाला त्या अमित भाईला आणि नरेंद्र भाईला त्यांच्या रेशो प्रमाणे वाटायचा. रेशो इक्वली सांगितलेला आहे. तर तुमची अमाऊंट असणार नेट प्रॉफिट इकडे 56,043. 56,043 हा तुमचा प्रॉफिट फक्त अमित भाईचा आहे. मग आपण कॅपिटल आणि अमित भाईचा प्रॉफिट ऍड करायचा आहे. टोटल असणार आहे 4,06,043 ही तुमची अमाऊंट आहे. मग आता काय करायचं, 4,06,043 मायनस 2,400 ट्रायल्स आपण मायनस करणार आहोत. मायनस केल्यानंतर अमाऊंट असणार आहे 4,03,643 ही तुमची आउटरला टोटल जाणार आहे. ठीक आहे. तुम्ही टोटल केलं तर तुमची पण टोटल तीच येणार आहे. फक्त समजून घ्या मी कुठे काय ट्रान्सफर केलं, कशामध्ये काय ऍड केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर नरेंद्रबाईचं पण तेच आता नरेंद्रबाईचं कॅपिटल आहे 3 लाख. त्याच्या नावावरती प्रॉफिट किती आलाय लक्षात घ्या. म्हणजे आपण काय करणार आहे 1,12,086 बरोबर आहे इंटू 1/2 जर केलं तर अमित भाईला निम्मे जातील आणि सुरेंद्र भाईला नरेंद्र भाईला निम्मे जाईल. आता इथे सेम करायचंय 56,000 किती आले 43 बरोबर आहे. 43 तर तुमची अमाऊंट आली. आता ऍड करून घ्या म्हणजे किती येणार आहे 3,56,043. ओके. आता ही जी अमाऊंट आहे त्यामध्ये ड्रॉइंगची अमाऊंट मायनस करा 3,200 अमाऊंट असणार आहे 3,52,843 ही नरेंद्रबाईची अमाऊंट आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीच्या आउटर कॉलमची. ठीक आहे. मग आता काय करायचं की हे बॅलन्स शीट तुम्हाला टोटल करायची बरोबर आहे. टोटल करून घ्या बॅलन्स शीटची असेट साईडची आणि लायबिलिटीची टोटल करून घ्या. तुमच्या पुस्तकामध्ये जो बॅलन्स शीटची टोटल दिली तीच टोटल आपल्या प्रॉब्लेमची येणार आहे. ती टोटल असणार आहे 8,19,586. ओके. तर या पद्धतीचा आपला अनसॉल्वचा पार्टनरशिप फायनल अकाउंटचा हा पहिला प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम मी तुम्हाला पूर्णपणे सोडून दिलेला आहे. हा प्रॉब्लेम अमित भाई आणि नरेंद्र भाईचा आहे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम खूप बेसिक पण तसा विचार केला तर आहे आणि याच्याचा कन्सेप्ट पण खूप चांगल्या पद्धतीचा आहे. मी माझ्या पद्धतीने पूर्णपणे तुम्हाला पोस्टिंग करून दिलेलं आहे. ऍडजस्टमेंट हिडन ऍडजस्टमेंट क्लिअर करून दिलेले आहेत आणि ज्या प्रॉपर ऍडजस्टमेंट आहेत त्याही मी तुम्हाला क्लिअर करून दिले आहेत आणि प्रॉब्लेम कसा टॅली करायचा हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. कदाचित मी पुन्हा एकदा रिपीट करतो ब्लॅकबोर्ड छोटा असल्यामुळे तुम्हाला
अमाऊंट डिस्प्ले झालेली नसेल, वर्ड डिस्प्ले झालेली नसतील, ठीक आहे. फक्त तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही तुमच्या वहीवरती तो प्रॉब्लेम छान पद्धतीने सोडू शकता. ओके. सो तर अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. निश्चितच तुम्हाला या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला समजलेलंच असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.